श्री स्वामी समर्थ मंडळी. गोकर्ण महाबळेश्वर आणि आत्मलिंगाची कथा ही कथा रामायण काळातील आहे. लंकापती रावण हा भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त होता. मातेच्या सांगण्यावरून रावणानं शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली आणि वरदान म्हणून त्यांचे साक्षात आत्मलिंग मागितले. या लिंगाचे वैशिष्ट्य असे होते की जिथे हे स्थापित होईल तिथे अनंत समृद्धी व अमरत्व प्राप्त होईल. शिवशंकरांनी एका अटीवर लिंग दिले. हे रावणा, लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकू नकोस. जर हे एकदा जमिनीवर टेकले तर तिथेच कायमचे स्थापन होईल. रावण आत्मलिंग घेऊन निघाला. हे पाहून देवांना भीती वाटली की रावण अमर होईल आणि जगावर संकट येईल. देवांनी श्रीहरिविष्णू आणि गणपतीची मदत घेतली. श्रीहरिविष्णूंनी आपल्या मायेनं दुपारच्या वेळी सूर्य झाकलाय, ज्यामुळे संध्याकाळ झाल्याचा भास झाला. गोकर्ण येथे रावण संध्यावंदन सायंकाळची पूजा करण्यासाठी थांबला, पण हातातील लिंग खाली ठेवता येत नव्हते. तिथे गुराखी वेशात आलेल्या गणपतीला रावणानं लिंग धरण्याची विनंती केली. गणपतीनं अट घातली, जर हे लिंग खूप जड झाले तर मी 3 हाका मारीन. जर तू त्या 3 हाकेच्या आत आला नाहीस तर मी लिंग खाली ठेवीन. रावण पूजेला गेलाय. गणपतीनं मुद्दाम लिंग जड झाल्याचे नाटक केले आणि जलद गतीनं रावणा 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 अशा 3 हाका मारल्या. रावण धावत येईपर्यंत गणपतीनं ते पवित्र लिंग जमिनीवर ठेवून दिले. लिंग जमिनीला स्पर्श करताच तिथे घट्ट रुजले. रावण परत आला आणि त्यानं लिंग उपसण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानं आपली सर्व शक्ती किंवा महाबळ लावले, पण लिंग जागेवरून हलले नाही. प्रचंड शक्ती लावल्यामुळे त्या देवतेचे नाव महाबळेश्वर झाले. या ओढाताणीत लिंगाचा आकार बैलाच्या कानासारखा झाला, म्हणून या क्षत्राला गोकर्ण नाव पडले. शेवटी निराश होऊन रावण रिकाम्या हाताने लंकेला परतला. हे क्षत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आणि इथे आत्मलिंगाच्या दर्शनानं महापापे धुतली जातात अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.